शालेय पोषण आहार कर्मचारी महिला यांचं गेल्या अनेक महिन्यांपासून जे ते सरकारने घोषणा केली होती की 1500 रुपये जे आहे ते मानधन वाढ करणार आहेत, 2500 रुपये त्यांना पगार मिळतो, परंतु या तुटपुंज्या पगारामध्ये जे आहे ते त्यांचं कुटुंब चालत नाही आणि त्यामुळे जे आहे ते सरकारने जी पगारवाढीची घोषणा केली ती पूर्ण करण्याची मागणी जी आहे ती या संपूर्ण महिलांची आणि त्याविरोधात जेल भरो आंदोलन सुरू केलेलं आहे। ताई काय सांगणार, ताई काय मागणी आहेत, आंदोलन केलंय तुम्ही? त्या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना ह्या सरकारनं 1500 रुपये वाढ कबूल केलेली होती, पण अद्यापही GR काढलेला नाही आणि हे सरकारला लाज वाटायला पाहिजे। आम्हाला 2500 रुपये मानधन मिळते, ह्यामध्ये आम्ही आमच्या मुलांचं पालन पोषण करू शकत नाही, आमचं घर चालू शकत नाही आणि एवढ्याशा पगारामध्ये आम्ही काय संस्कार करणार, आमच्या मुलं काय शिक्षण देणार, ना इंजिनियर बनू शकत, ना पोलीस बनू शकत, ना काही, पण आमच्या घर सुद्धा याच्यातून भागत नाही। 2500 रुपये मध्ये एक महिनाभर आम्ही कसं चालवायचं? हे सरकार 2500 रुपये मध्ये एक महिनाभर जगू शकते का? आणि या सरकारनं 1500 रुपये वाढ कबूल केलेली होती, पण अद्यापही GR काढलेला नाही, म्हणून आज आम्ही ते जेल भरो आंदोलन केलेलं आणि आज आम्ही जेलात जाऊ आणि परत येणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही। ह्याच्या आम्ही मागे हटणार नाही, आमचं आंदोलन तीव्र राहील, ह्याच्यापेक्षा तीव्र राहील।